हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोने दिहरी। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं असे देहुनिवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून मागणीपर प्रकरणातील हा अभंग आहे। आणि जगद्गुरु तुकोबाराया मागणी मागत असताना म्हणतात की पांडुरंगा, माझ्या अंतकरणामध्ये एवढीच इच्छा आहे की तुझं दास्यत्व घडावं। इकडे लक्ष द्या, या जन्मी नाही जन्मोजन्मी तुझं दास्यत्व घडावं। कुठल्या स्वरूपामध्ये? वारकऱ्याच्या स्वरूपामध्ये। ती वारी पांडुरंगा माझ्याकडून कधी चुकू देऊ नको, हाही भार पांडुरंगावरच घातलाय। कोणाच्या संगतीमध्ये वारी घडावी? संत संगे सर्व काळ। जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारी जात जर कोणाची असेल तर ती फक्त संताची आहे। अखंड प्रेमाचा कल्लोळ। आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकरायाचं दर्शन आणि मायबापा तुझी भेट, हे जन्मोजन्मी माझ्याकडून घडावं ही मागणी पांडुरंगाकर तुकोबारायांनी केलेली आहे। सज्जनानो, जगामध्ये प्रसिद्ध दुकानं तीन आहेत: जीवाची दुकान, देवाची दुकान आणि संताची दुकान। आणि या तीन दुकानामध्ये तीन पद्धतीचा माल मिळतो। जीवाच्या दुकानामध्ये फक्त दुःखाचा माल मिळतो। देवाच्या दुकानामध्ये सुख आणि दुःख मिश्रित माल मिळतो। आणि संताच्या दुकानामध्ये फक्त सुखाचा माल मिळतो। इकडे लक्ष द्या, सर्वांगाचे कान करून इकडे लक्ष द्या। जीवाच्या दुकानामध्ये फक्त दुःख मिळतं। श्रीमंत माणूस असेल नाही तर गरीब असेल, पण पक्क ठरलेले 8 दिवस सुखाचे आणि 8 दिवस दुःखाचे। हो, गरीब असू नाही तर श्रीमंत असो, भरपूर देवानं दिलं तरी माणूस दुःख भोगतो। याचं कारण काय? काय कारण आहे याचं? देवानं देऊन सुद्धा मन भरत नाही महाराज, म्हणून तो दुःख भोगतो। अगदी मार्मिक दृष्टांत देतो, तुम्ही सुज्ञ माणसे तिकडे लक्ष द्या। सोन्याच्या ताटामध्ये जेवले जनक राजे आणि सोन्याच्या क्वाटवर झोपले, पण सोन्याच्या क्वाटवर झोपल्याच्या नंतर भिकाऱ्याचं स्वप्न पडलं। स्वप्नामध्ये राजा जनक हातामध्ये नरूट, गाठी गाठीचं धोतर, वाकडी तिकडी काठी मळालेल्या कपड्यांनी डोकं गुंडाळले, 12 बंडी गल्लीमध्ये भीक मागतो राजा स्वप्नामध्ये। वाडा माय तुकडा। मी असं विचारतो तुम्हाला, झोपलाय कशावर? तुम्ही शहाणे माणसं आहेत, डोकं लावून कीर्तन ऐका। माझा प्रश्न आहे तुमच्या समोर, येड्या गबाळ्यावनी कीर्तन ऐकायचं नाही। सोन्याच्या क्वाटवर झोपणाऱ्या माणसाला भिकाऱ्याचं स्वप्न का पाडावा? येड्यावनी कीर्तन ऐकू नका, याचं उत्तर द्या। झोपलाय कशावर आणि जेवलाय कशात? या माणसाला भिकाऱ्याचं स्वप्न पडतंय, त्याचं तिथंच उत्तर आहे, मन भरलं नाही म्हणून माणूस भिकारी आहे। आकाशा इतकी उंची माणसाची असावी असं वाटत असेल तर स्वामी विवेकानंदाचे 4 वाक्य तिकडे लक्ष द्या। मला खूप आनंद होतो की या सप्ताहामध्ये तरुणाचा भरणा आहे। भविष्य काळामध्ये आपली कुंभारवाडी संस्कृतीने संपन्न आणि आनंदाने जगावी असं वाटत असेल तर या गावातली तरुण मंडळी याच्यामध्ये सहभाग घेते, हा खूप मोलाचा भाग आहे। उरली सुरली साईटनं काही फिरत असेल टीका करीत तर ती सुद्धा पुढच्या वर्षी येतील याच्यात। हो,
ते स्टेटसला माझं ते लमानवाडीतलं तुम्ही ठेवलंय, मला 100 फोन आले लोकांचे. ते काही गाथ्यातलं नाही, ते जुनं गाणं आहे, पण लोक म्हणतील महाराज बी बिघाडला. पण त्याचा ते छत्रपती शिवरायांचा उल्लेख करीत असताना मी तिथं उल्लेख केलता की आता हे दृष्टांतात थोडीशी फूट फुटले, पुन्हा डोक्यात येणार नाही माझ्या, बर का. वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये तनंगी तलवार घेतली. वयाच्या 28व्या वर्षी, 30व्या वर्षी, 32व्या वर्षी भरपूर शत्रूचा समाचार घेतला. वयाचे 51 वर्ष जगला. पण 51 वर्षापैकी 35 वर्ष काट्याकुपाट्यात जगला, काळकुट्टा अंधारात जगला, दऱ्या खोऱ्यात जगला. असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला, छत्रपती राजा शिवाजी. आणि तिथं मी कीर्तनामध्ये त्या गाण्याचा टोला मारला होता. म्हणलं लहानपणी एक गाणं शिकलो होतो मी, गाणं 16 वर्षाचा रपट्टा शिवाजी लढलाय मोगलाशी. आज कालचा रपट्टा दडतोय बायकोच्या बगला पाशी. कुत्रा भुकतो र भिवून पळतो म्हणे आधी त्याला दारा. जग उलटच झालं ऐका जगाची तारा. गाणं होतं लहानपणी. आणि मधले चरण काही म्हणायसारखे नाही तर, पण शेवटचं चरण छान आहे. झालं खऱ्याचं खोटर न्याय जगातून पळाला. चोर खुशाल सुटतोय संन्यासी जातोय तळाला. कालिदास म्हणे दुनिया बिघडली वाचव रे ईश्वरा. जग उलटच झालं ऐका जगाची तरा. त्या अर्ध्या महाराष्ट्रात घुमत आहे आज. ते मला सुद्धा त्याचं भान नाही, पण मला लोकांनी सांगितलं विठाला विठाला मी सांगत होतो तुम्हाला. सोन्याच्या क्वाटवर झोपलेला राजा जनक रडत उठतो. स्वप्नातला माणूस रडत उठल्यावर त्याच्या डोळ्याला पाणी कुठं असतं या. पण पश्चाताप झाला. सोन्याच्या ताटात जेवलो, सोन्याच्या क्वाटवर झोपलो आणि भिकाऱ्याचं स्वप्न पडलं. मन भरत नाही महाराज, मन भरत नाही. अष्टप्रधान बोलवून घेतले आणि सांगितले सोन्याच्या ताटात जेवलो, सोन्याच्या क्वाटवर झोपलो आणि स्वप्नात भिकारी झालो. स्वप्नात झालेला भिकारी खरा का सोन्याची क्वाट खरी? मला याचं योग्य उत्तर पाहिजे. उत्तर योग्य आलं तर कामावर ठेवील, नसता कामावरून काढून टाकील. 7 दिवसात 7 प्रधान घरी गेले. 8वा प्रधान घरी येऊन निघणार आपल्या मुलाला म्हणतो, बाळू राजाचा प्रश्न लय कठीण आहे, उत्तर काय देऊ? मुलानं सांगितलं, बाबा ड्युटीवरच आज मी जातो, तुम्ही घरी थांबा. बाप घरी ठेवला आणि मुलगा ड्युटीवर आला. नीट लक्ष द्या. मुलगा आल्याबरोबर जनक राजाने विचारलं, बाळ बापाच्या बदलीवर आलास तू, माझा प्रश्न कठीण आहे. महाराज उत्तर देण्यासारखं असेल तर जरूर देऊ शकतो. काय प्रश्न आहे सांगा तुमचा? राजानं सांगितलं, अरे बाळा सोन्याच्या ताटात जेवलो, सोन्याच्या क्वाटवर झोपलो, पण झोपल्यावर गाढ झोपल्यावर मला स्वप्न पडलं आणि स्वप्नात मी भिकारी झालो, गावाच्या गल्लीत भीक मागतो. मग स्वप्न खरं का सोन्याची क्वाट खरी? त्या मुलानं त्या राजाला पहिली एक शिवी दिली. मुलानं शिवी दिली, राजा जग तुला ज्ञानी म्हणतंय, पण मला वाटतंय तुझ्यासारखा मूर्ख माणूस दुनियात नाही. आणि मूर्ख ही शिवी या आपली शिवी ग्रंथात लिहिण्यासारखी नसते. आणि मूर्ख शब्दाला सुद्धा हिंदीमध्ये मवाळकीची भाषा वापरली, मूड. अहो बीपी वाढला त्या राजाचा. राजा म्हणला, बाळा असं का बोलतो असं? तो मुलगा म्हणतो, नीट लक्ष द्या बरं, संसाराच्या माग बैलावणी फिरणारी माणसं आहेत आपण, हे महत्वाचं वाक्य आहे. तो मुलगा म्हणतो, राजा स्वप्न तर खोटंच आहे,
पण सोन्याची क्वाट आणि ताट सुद्धा खरं नाही, ते सुद्धा खोट आहे. अरे दिसतंय डोळ्यांनी हे सगळं जगातलं खोट आहे, जे दिसत नाही ते सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा जाविला जगदाभास. कशासाठी जगायचंय? माणसाच्या जन्माला आलो आपण. इकडं लक्ष द्या, तुम्ही शहाणे माणसं आहेत. दोन गोष्टी लक्षात ठेवा, मरण आणि रोग कुणी टाळू शकत नाही महाराज. डोके फ्रेश ठेवून कीर्तनाकडे लक्ष द्या. असा कुणी लाल जन्माला आला नाही जगामध्ये की रोग टाळू शकतो आणि मरण टाळू शकतो. बघा तुम्ही, रचना आहे गदी मांडगुळकरांची, गायलंय सुधीर फडकेने, सुंदर गीत आहे. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, दिसे भासते ते सर्व विश्वनाशिवंत. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. मला सांगा, तुम्ही इकडे लक्ष द्या. आचार्यानं मोकळ्या मनानं पत्रा फेकला, फेकू द्या. विठाला 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 इकडे लक्ष द्या. हास्यविनोद नाही, इकडे लक्ष द्या. प्रत्येक माणसाला देवानं किती गोंडस बायको दिली. हसू नका. लग्नाच्या आधी त्या बाईचा तुमचा परिचय. इथं लव्ह मॅरेज वाले थोडेच आहेत. काय गोंडस बायको दिली प्रत्येकाला, बाईला बी काय गोंडस नवरा दिला. पण थोडं भान जागेवर ठेवा. एक दिवस असा येऊ शकतो, आधी ती तरी मरल, नाहीतर आधी आपण तरी मरू. याची रचना केलेली काय पाहिजे. हे दोन ओंडक्याची होते सागरात भेट. ओंडके म्हणजे तुम्ही लाकडाचे समजिले. मी आता सांगितलं ना, नवरा बायको. नवरा बायकोला ओंडक्याची उपमा आहे. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. म्हणून कडे संसार जरूर करा, पण संताला देवाला टाळून करू नका. बघा, स्वामी विवेकानंदाचे 4 वाक्य आहेत. कमीच राहू द्या बरं, ठीक आहे. ते मॉनिटर आवाज देते, वाढविलं की. हां, साधाच आवाज राहू द्या. इकडं लक्ष द्या. आपला 1 मिनिट अतिशय महत्वाचा आहे. ते गुरुर करते ते बंद करा. गुरुर करते ते बंदच झालं. ते गुरु करीतच नाही आता. हा, हॅलो, आवाज बी बंद झाला काय. विठाला 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 विठाला. हो, बघा, स्वामी विवेकानंदाचे 4 वाक्य आहेत. मॉनिटरला आवाज द्यावाच लागेल थोडा, मजा नाही येणार त्याच्यात.
राहू द्या, काही थोडंसं वाचतंय ते काय होत नाही त्यानं. इकडं लक्ष द्या. आकाशा इतकी उंची आपली असावी असं वाटत असेल तर त्या माणसाच्या रक्तामध्ये हे 4 वाक्य महत्वाचे आहेत. कोणते 4 वाक्य? शारीरिक बल, बौद्धिक बल, आध्यात्मिक बल आणि नैतिक बल. माणसाकडे शरीर संपत्ता असावी, फक्त माझ्या इतकी नसावी. हो, शारीरिक बल. आता मला हे बरे माणसं भेटला, मला माणूस भेटला की फक्त म्हणतो वजन कमी करा. आता माझं वजन तुम्ही विनोदावारी नेऊ नका, पण खरं सांगतो तुम्हाला, नारदाच्या गादीवर पहिले 15 वर्ष माझ्या जीवनामध्ये माझ्या आईनं मला गावरान गाईचं तूप पण गावरान गाईचं दूध चारले. त्याचा पिंड या वडापाव गारीगार कधीच खाल्ली नाही आपण. हो, गावरान गाईचं दूध आणि गावरान गाईचं तूप पण बनशी गव्हाची चपाती 15 वर्ष. आणि जाता जाता ओघाने आलं म्हणून सांगतो, सगळं विसरा तुम्ही, पण आईच्या स्थानातलं दूध आणि त्या दुधाची चव विसरू नका गडी. तुमच्या पायाला हात लावून माझी नम्र प्रार्थना आहे. तुम्हाला माहित नाही दुधाची ताकद किती आहे. तुम्ही हजारो कीर्तन ऐकलेले माणसं आहेत. प्रत्येक माणसाच्या शरीरातलं हाड तयार होतंय ना, हाड हे आईच्या स्थानातलं ओरिजिनल दूध आहे. जगातलं ओरिजिनल कॅल्शियम आईच्या स्थानातलं दूध आहे. बघा, तुमचे डोळे भरून येतील. माणूस 60-70 वर्षाचा झाला की आपण जाळून टाकतो त्या माणसाला. 5 क्विंटल सरपानामध्ये रॉकेल डिझेल ओतून फुकतोय आपण. लोखंडाचं सुद्धा पाणी होत आहे महाराज. सरणामध्ये लोखंडाचं सुद्धा पाणी होत आहे. पण इमानदारीनं सांगा, हाड जळतंय का? मला खरं सांगा, आतापर्यंत किती लोकांच्या राखा भरल्या आपण? हजारो लोकांच्या राखा भरणारे माणसं आहेत आपण. हाड जळतंय महाराज. 5 क्विंटल सरपानामध्ये लोखंडाचं पाणी होत आहे, पण हाड जळत नाही. कधी डोकं वापरलं या गोष्टीला? तुम्ही वापरलं कधी डोकं? जगात एकच उत्तर आहे त्याला, की आईच्या स्थानातल्या ओरिजिनल दुधाने तयार झालेली ती वस्तू आहे. जगातली अग्नीसारखी महापावर सुद्धा त्या दुधाला जाळू शकत नाही, त्या हाडाला. एवढंच जगात उत्तर आहे. हरामखोर माणूस आहे या मंडप मधला कुणी असल जो त्या दुधाला विसरला. अग्नी जाळू शकत नाही, माणूस विसरतो. एखादा माणूस गावाच्या येशीमध्ये पत्ते पिसत असल, समजायचे त्यानं आईचं दूध बदनाम केलंय. अरे एखादा माणूस दारू पिऊन बोंबलत हिंडत असल, समजावं त्यानं त्याच्या माईचं दूध बदनाम केलंय. याच्यासाठी जन्म नाही आपला. जननी जने तो भक्त जने दाता या शूर, नाही तो जननी वांज भली क्या खोते हो नूर. एका कविकाराचं सुंदर कवित्व आहे महाराज. अरे ज्या घरामध्ये एका धोत्रावर आपल्या घरातला बाप मिळाला म्हातारा, त्या घरातले माणसं आहेत आपण. ज्या घरामध्ये एका लुगड्यावर आपल्या घरातली बाई मिली, त्या घरातले माणसं आहेत. लाज वाटली पाहिजे. 500 रुपयाची नोट हॉटेलमध्ये मोडून आपण नाही ते खातोय. 5 पैशाची पत्तीची पुडी आणि 10 पैशाची छटाक साखर मिळाली नाही आपल्या घरात, त्या घरातले माणसं आहेत आपण. बघा, सगळं विसरलं तर चालेल, पण गरिबी तुमच्या जीवनातली घरातली कधी विसरू नका. हे कीर्तनातले महत्वाचे वाक्य आहेत, हे कधीच विसरायचे नाही महाराज. एका कविकाराचं कवित्व आहे. हरे हंबरुनी वासर आले, चाटती जावा गाय, तवा मले गाईमध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. हरे हंबरुनी
आया बाया सांगतो होत्या होतो जावा ताना, दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पाना, पिठामधी पाणी टाकून मले पाजीत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय हरे हंबरुनी, कान्या काट्या व्याचायाला माय जाई राणी, पायात नशे वाहन तिच्या फिरान वाणी, काट्या कुट्यालाही तिच मानत नशे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय हरे हंबरुनी. महाराज हे विसरू नका कधी. हे माणूस म्हणून जगावा असं वाटत असेल तर जुने दिवस कधी माणसाने विसरू नयेत. हे कुठून शिपूट फुटलंय कीर्तनामध्ये. शारीरिक बल. हे पिंड कशाने तयार झाला. शारीरिक बल नंबर 2 बौद्धिक बल. माणसाला काही असल नाही तर नसल पण बुद्धी असावा. शहाणे माणसं आहेत तुम्ही. हरिपाठामध्ये वाक्य वापरलंय साधू संतांनी. बुद्धीचे वैभव. वैभव शब्द वापरलाय बुद्धिमान माणसाला. वैभव म्हणजे श्रीमंतीचं प्रतीक आहे. जगात कोण श्रीमंत. अहो जगात फक्त बुद्धिमान माणसाला किंमत आहे. कोणालाही किंमत नाही. 84 लाख योनी ब्रह्मदेवानं निर्माण केल्यात. दिलीस का जांभळी. त्याला रगन उशी द्या पण आडवा तिथे. विठाला 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 हो हो. त्यानं मोकळ्या मनानं जांभळी दिली ना. आता नाही. आता जांभळी देत नाही ते. काय चालला होता विषय आपला. 84 इकडे लक्ष द्या. 84 लाख योनी ब्रह्मदेवानं निर्माण केल्यात. सगळ्या लक्ष द्या. सगळ्या योनीला सारख्या वस्तू आहेत. डुकराला जेवढ्या वस्तू आहेत का तेवढ्याच माणसाला आहेत. हसू नका. कुत्र्याला जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्याच माणसाला आहेत. येड्या हो. नालीतल्या किड्याला जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्याच माणसाला आहेत. एक वस्तू सगळ्यापेक्षा आगाव दिली. त्या वस्तूचं नाव आहे बुद्धी. माणसासाठी तेवढीच वस्तू आगाव आहे बुद्धी. आणि तीही बुद्धी संध्याकाळी 7च्या पुढं. जर चुकीच्या रस्त्यानं जगत असेल तर पशु काय पाप पुण्य. हे कीर्तन काय म्हशीला रेड्याला कळतंय काय. त्यांच्यासाठी थोडंच आहे. बुद्धिमान माणसासाठी आहे. शारीरिक बल आणि बौद्धिक बल. कितीही पैसे खिशात असतील पण बुद्धी नसल तर पैशाचा उपयोग काय. काहीच जवळ नसल आणि बुद्धी असल कुठल्याच संकटात सापडत नाही बुद्धिमान माणूस. म्हणून जाता जाता सांगतो ज्याला वाचा येतंय ना त्यानं कधीही थोडी चाणक्य नीती वापरायची. चाणक्य नीती वाची जाय. एक पान तरी चाणक्य नीतीचं वाचायचं. जगामध्ये 3च राजे होऊन गेले. भगवान श्रीकृष्ण, चाणक्य आणि छत्रपती शिवाजी महाराज. 3च राजे होऊन गेले. पुन्हा राजा नाही. पुन्हा खंड्यांशी मेंढी सारखी राजे. त्याला काही चव. छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला 3 तासात फाशी होती. आता त्याला जेलमध्ये पोशीत येत. करोडो रुपये शासन त्याच्यावर खर्च करत. त्याला डायरेक्ट फाशी द्या ना. जाऊ द्या सोडून. आपला विषय चालू आहे बुद्धिमान माणूस. शारीरिक बल, बौद्धिक बल आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे आध्यात्मिक बल. तुम्हाला सकाळी झोपेतून कोण उठवित. कोण उठवित. बायको.
अहो ताटातला घास हातामध्ये घेताल तोंडात टाकताल पण गिळीन कोण महाराज? ग्रास गिळू सत्ता नाही हाती, ग्रास गिळू सत्ता नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. चला बंगुराये जायन कळता, चला बंगुराये जायन कळता, ग्रास गिळू सत्ता नाही हाती, ग्रास गिळू सत्ता नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, नाही हाती. देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. तयाचे भजन चुकू नको, तयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. तयाचे भजन चुकू नको, तयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. इतके सुंदर गायकन वाजविणारे बाबा आणि जुने मित्रच निघले माझे. वा वा वा, नाही तर महाराजाला उचलून टाकू शकतात गायक. विठाला विठाला विठ्ठल बघा, तुम्हाला इकडं इकडं लक्ष द्या. ज्ञान कशाला म्हणायचं? ज्ञान हे पुस्तक वाचून काही मंडळी शिक्षक झाली, वकील झाली, डॉक्टर, कलेक्टर, SP अनेक पदावर माणसं गेले. इकडे लक्ष द्या. याचा अर्थ ते ज्ञानी झाले असा नाही. मग खरं ज्ञान म्हणजे काय? उलटी नजर करून शरीरातला देव पाहण्याची शक्ती ज्याच्याकडे आहे तो खरा ज्ञानी पुरुष. मदालसामध्ये ज्ञानोबारायांनी लिहून ठेवलंय. आई बाळाला म्हणते, ए बाळा, अरे पाय उचलून टाकायला आल्याबरोबर संसाराच्या घाणीमध्ये थांबू नको. उपजत रंगणारे पुत्रा जावे तोवना, उपजत रंगणारे पैसोनी आसनी रे, पाय निर्वाणीचा खुना, पैसोनी आसनी रे, पाय निर्वाणीचा खुना. प्राणाशी भय नाही तापत्रय चरणा, प्राणाची भय नाही तापत्रय चरणा. माझ्या तुझं सौरस पाहे, पाहे प्रप्रतीचा खुना, मराठी चौरती पाहे, पाहे भाजनीचा खुना. पर्येते माताले सा सोहंगुरे बाळा, पर्येते माताले सा सोहंगुरे बाळा, पर्येते माताले सा सोहंगुरे बाळा, पर्येते माताले सा. उपजत रंगणारे पुत्रा जावे त्वावना, बैसोनी आसनी रे, पाहे निर्वाणीच्या खुना. प्राणाशी भय नाही. सांगायचा मुद्दा म्हणजे
आध्यात्मिक शक्ती जागृत पाहिजे, आध्यात्मिक बल. 3 मुद्दे झाले. 4था मुद्दा, या 3 मुद्द्याला सुगंध सुटावा असं वाटत असेल तर नैतिक बल. हे सगळ्या सप्त्याचं आणि सगळ्या मंडपाचं सार सांगतो. माणसाचं नेचर चांगलं असावा. बघा तुम्हाला सांगतो, इकडं लक्ष द्या. आयुष्यात पुन्हा भीक मागू नका कधी माझं कसं होईल म्हणून. कोणत्याच माणसाने जिंदगीत मंदिरात साधू समोर जाऊन असं चुकीचं वाक्य वापरायचं नाही, माझं कसं होईल. त्याचं उत्तर तुझ्याकडेच आहे. जशी तुझी नियत असेल तसं तुझं होईल. पण देवानं सांगितलं, रात्रीच्या 1 वाजता निवडणुकीत अंधारात पैसे घेतो आणि मंदिरात जाऊन म्हणतो देवा माझं भलं कर. देव काय तू ह्या अवतावरचा गडी होय. विठाला विठाला तिकडे लक्ष द्या. बघा, देवा माझं भलं कर. हे कपाळाला अष्टगंध लावतो, देवपूजा करतो माणूस आणि देवाच्या दारात म्हणतो देवा माझं भलं कर. इमानदारीने सांगा, स्वप्नात तरी देव पाहिलाय तुम्ही? दिसला कधी तुम्हाला? देवा माझं भलं कर. 12 वर्षे द्रौपदीची करंगुळी देवाच्या बोटात होती. द्रौपदीचं भलं का नाही झालं? तुमच्या तर स्वप्नात बी नाही देव. मला वाटतं मराठी कळा ना काय घेऊ तुम्हाला. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगला पांडवांनी. कृष्ण साह्य पांडवासी ते भोगिती नष्टचर्यासी. साह्य केले हरिहारासी. प्रारब्ध कोणासी टळेना ऐशी प्रारब्धाची ठेव. झाले भिक्षुक पांडव राज्य घोडे भाग्य सर्व. सांडियला ठाव प्रारब्धे ऐशी प्रारब्धाची ठेव. शरीर संचिता अधीन धर्मराजा हिंडे वनवन. कर्मे बुडाला रावण हे दुर्योधना प्रारब्धे ऐशी प्रारब्धाची ठेव. हरिचंद्र तारामती घोर वनांतर भोगीती. नळराजा पुरुषार्थी तयाच्या विपत्ती प्रारब्धे ऐशी प्रारब्धाची ठेव. अहो देवाला चुकलं नाही, हे नियत बिघडले हो तुम्ही. आम्ही कोणा झाडाचा पाला. म्हणून माणसाची नियत साफ असावी. सगळ्यात मोठी श्रीमंती आहे घराची ती. बघा, कपड्याला पडलेला डाग धुवून काढायला साबण मिळते. कलंक धुवून काढायची साबण पैदा नाही झाली, कधी पैदा होणार नाही. म्हणून माणसाचं नेचर चांगलं पाहिजे. त्या अनुप जलोटांनी 4 वाक्ये मीराबाईच्या अभंगात गायलेत बरं का महाराज मंडळी. जल से पतला कौन है कौन भूमि से भारी. कौन आगन से तेज है कौन काजल से काली. पाण्यापेक्षा पातळ वस्तू कोणती आहे जगामध्ये? जमिनीपेक्षा वजनदार वस्तू कोणती आहे जगामध्ये? अग्नीपेक्षा तेज कशात जास्त आहे? आणि काजळापेक्षा काळी वस्तू कोणती? जल से पतला कौन है कौन भूमि से भारी. कौन आगन से तेज है कौन काजल से काली. काय गोड उत्तर दिले त्यांनी. जल से पतला ज्ञान है पाप भूमि से भारी. क्रोध आगन से तेज है कलंक काजल से काली. पाण्यापेक्षा पातळ वस्तू जगामध्ये ज्ञान आहे. जमिनीपेक्षा वजनदार वस्तू जगामध्ये पाप आहे, कोरोना. आणि अग्नीपेक्षा तेज रागात जास्त आहे. आणि काजळापेक्षा काळी वस्तू जगामध्ये कलंक आहे. म्हणून समाजातला तो माणूस श्रीमंत आहे जो निष्कलंक आहे. त्याचं घर किती मोठं आहे याला किंमत नाही,
पण तो निष्कलंक आहे. असते त्याच्या अंगावर फाटके कपडे, पण बोट कुणी काढीत नसेल तर तो माणूस श्रीमंत आहे. करोडो रुपये एखाद्या माणसापाशी असतील आणि समाजामध्ये त्याची घाण सुटत असेल तर पैसे असून ती माणसं दरिद्री आहेत. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. शारीरिक बल, बौद्धिक बल, आध्यात्मिक बल आणि नैतिक बल, ज्या माणसाच्या रक्तामध्ये या 4 वस्तू आहेत त्यांची उंची आकाशा इतकी आहे. आणि तिथं सुख आहे, तिथं सुख आहे, तिथं समाधान आहे. हे जगद्गुरु तुकोबारायाचं जीवन आहे महाराज. देवावर निस्वार्थ प्रेम करणारी जात फक्त संताची आहे. काही मागितलं नाही जगद्गुरु तुकोबारायांनी. जगद्गुरु तुकोबारायाच्या रक्तामध्ये त्याग होता, त्याग. बघा तुम्ही, इंद्रायणीच्या काठावर दगडाच्या बालीवर बसून भजन करायचे जगद्गुरु तुकोबाराया. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला, स्वीकारला नाही. आणि लेकरं अण्णा वाचून तटतटा उपाशी मरत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दगडाच्या बालीवर तुकोबाराया भजन करायचे त्या बालीवर सोन्याच्या माहुराने भरलेली थैली तिथं नेऊन ठेवली. आणि 100 फुटावर उंच झाडावर जाऊन बसले छत्रपती शिवाजी महाराज. नियमाप्रमाणे तुकोबाराया विना घेऊन तिथं आले, पण दगडावरचं प्रदर्शन पाहिलं, गारकून दगडाकडे पाठ फिरवली. इंद्रायणीच्या काठावर दगडाकडे पाठ करून भजन सुरू केलं. दगडातून आवाज आला, दगडातून. साधू संतांच्या जीवनामध्ये क्रांती घडली महाराज, म्हणून आपण त्यांच्या नावावर सप्ते करतोय. बाळूदेव महाराजांच्या नावावर तुम्ही सप्ता करता, काहीतरी त्यांचा अनुभव तुमच्या परिवाराला आला म्हणून हे चालू आहे. मेलेला माणूस जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानोबारायांनी. तुकोबारायांनी दगडाकडे पाठ फिरवली, दगड रडतो. तो दगड, आणि त्या दगडातून आवाज येतो, का हो तुकोबाराया, का बरं माझा त्याग केला आणि मला बाजूला ठेवून भजन का बाजूला करता तुम्ही, या न. त्यावेळेला तुकोबाराया दगडाला म्हणले, तुला धनाची अभिलाषा आहे, धनानं तू विटाळलीस. तुला जर माझी गरज असेल तर इंद्रायणीमध्ये जाऊन धनाचा विटाळ साफ करून ये आणि मग तुझा स्वीकार करतो. इंद्रायणीच्या काठावरचा दगड गणगळत गणगळत इंद्रायणीमध्ये जातो आणि स्नान करून त्या ठिकाणावर येऊन थांबतो दगड. आणि नंतर जाऊन तुकोबाराया दगडावर बसले आणि भजन सुरू केलं. एक इमानदारीने सांगा, माझ्यासारखा महाराज जर तिथं असता, ती थैली सोडली असती? येडेत का काय तुम्ही? 85,000 महाराज लोक कीर्तन करतात सध्या महाराष्ट्रात. पण वारकरी संप्रदायातलं सगळ्यात मोठं दुःख सांगतो तुम्हाला, हा महाराज त्या महाराजाचं तोंड नाही पाहू शकत महाराज. इतकी कठीण परिस्थिती वारकरी संप्रदायामध्ये. आणि मग प्रश्न पडतो की समाधानी यांचा गुण काय घ्यायचा, काय गुण घ्यावा. बघा, कीर्तन कुणी करावं, 3 वाक्य महत्वाचे लक्षात ठेवा. आपले टाळकऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवायचे. कीर्तन कुणी करायचे, ज्याच्या रक्तामध्ये हे 3 मुद्दे असतील. कोणते 3 मुद्दे? कीर्तन करणारा स्वतः जो व्यक्ती आहे तो स्वतः निष्कलंक, स्वच्छ आणि पवित्र असावा. पहिला मुद्दा आहे. कीर्तन करणारा व्यक्ती कसा असावा? अतिशय पवित्र. नंबर 2, ज्या ग्रंथाविषयी, अभंगाविषयी बोलायचे त्या अभंगावर, त्या ग्रंथावर बोलणाराचा पहिला आत्मविश्वास असावा. नंबर 3, ज्यांच्यासाठी बोलायचे त्यांचं कल्याण व्हावं ही भावना त्याच्या अंतःकरणात असावा. तो वागता. नाही तर कीर्तन हा धंदा झाला महाराज.
कीर्तन हा धंदा झाला. वाक्य जगद्गुरु तुकोबारायाचं एक सुंदर प्रमाण आहे. पवित्र तो दिया वाणी पुण्यवंत, पवित्र तो दिया वाणी पुण्यवंत, पवित्र वाणी पुण्यवंत, पवित्र सर्व काळ सर्व अच्युत सर्व काळ सर्व दयाच्या चिंताने करातील दोषी, दयाच्या चिंताने करातील दोषी, दयाच्या चिंताने करातील दोषी, दयाच्या चिंताने करातील दोषी, दयाच्या कुठलाच स्वार्थ जगद्गुरु तुकोबारायाच्या रक्तामध्ये नाही. दगडाची बाल ज्या वेळेला स्नान करून येते आणि त्या सोन्याच्या मोहरा पाण्यात सांडल्या जातात, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज झाडावर रडत होते. महाराज साधी गोष्ट नाही. जगद्गुरु तुकोबाराया पाटलांनी उसानी मारलं, उसानी आडवं पाडून मारलं उसानी तुकोबारायाला. तरी रात्रीच्या 1 वाजता झोपलेल्या पाटलाच्या हाताला निहून भुईमीठ बांधलं. भुईमीठ तुम्हाला भुईमीठ कळतं का? इकडं मुक्का मार लागल्यावर लोक लावायचे आंबी हळद आणि ते जुन्या काळामध्ये. आणि कपडा बांध. सकाळी पाटील झोपेतून उठला आणि बायकोला म्हणतो, अगं हे माझे हात कोणी बांधले? पाटलाची पत्नी म्हणते, अहो मालक, जनावरासारखं तुकोबारायाला मारलंय तुम्ही, तरी तुकोबारायांनी माझ्या पाटलाच्या हाताला उसाची दसुडी रुतली असेल म्हणून येऊन औषध बांधले. काही स्वभाव असेल. तरी पाटील लय मोसडम महाराज, वळणच नाही त्याला. तसाच उठला आणि तुकोबारायाच्या दारात जाऊन शिव्या देत सुटला. पाटील, ए तुकाराम, ए बाहेर ये. तुकोबारायाची पत्नी जिजामाता बाहेर आली. सांगितलं पाटलाला, माझे मालक भजन करतात मंदिरात, तिथे जा, इथं ओरडायचं नाही. जिजामाता म्हणजे साधी गोष्ट नाही. सगळा संसार सावकाराच्या भरतीत घातला होता. आणि जिजामाईचा भाऊ पैसे घेऊन आला. ए आका, किती कर्ज आहे तुझ्यावर सांग, कर्ज फेडायला पैसे घेऊन आलो. जिजामाता म्हणते, दादा माझं कर्ज फेडायला धन घेऊन आलास तू, पण तुझं धन माझ्या दारात जर ठेवून गेलास तर माझा मालक आत्महत्या करील. माझ्या गळ्यातली काळी पोतन कपाळाचं कुंकू ही माझी श्रीमंती आहे, तुझं धन वापस घे. आपली बाई म्हणली असती, दादा हात आणलेलं गठुडं ठेवू पानगा खाली, पुढल्या हप्त्यात दुसरा.
आणि ती जिजामाता म्हणती पाटलाला असं रोखून, इथं वरडायचं नाही, माझे मालक मंदिरात भजन करते. तिथं गेला आणि बाहेरून शिव्या देतो पाटील तुकाराम महाराजाला काकड्यामध्ये. आणि छत्रपती शिवाजी महाराज अनगड शहा होते तुकोबारायच्या काकड्यामध्ये. काकड्यात कोण होतं? रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि बाहेरच्या शिव्या ऐकल्या कोणी महाराज? त्या राजानं ऐकल्या आणि मेन्यातून तलवार उपसली. पळत गेले तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पकडलं. म्हणले तो बाहेरून शिव्या देतो का? तो माझा सक्का भाऊ आहे. लहानपणी मला त्यानं दुधाचा काला रोज खाऊ घातलाय. उगं त्याला कधी बधी गुरं येतं म्हणले, त्याच्या नादाला लागू नका. नाही तर तिथंच पाटील मारून टाकला असता महाराजांनी. मारला असता का नाही? केवढं मोठं प्रेम, केवढा मोठा त्याग, या सर्व गुणांनी संपन्न असणारे तुकोबाराया, देवासाठी जगणारे, देवाच्या दारात उभा राहून कुठलाच स्वार्थ नाही, देवासाठी जे मागणं केलं त्या अभंगाचं पहिलं. हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस. का 535 वर्षाचा वनवास भारताचा संपला. राम मंदिराची स्थापना झाली, रामाच्या मूर्तीची स्थापना झाली. आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, इकडं लक्ष द्या.
रामाची मूर्ती स्थापन झाली त्याचा आनंद आम्हाला होईल नाही तर न होईल, हा भाग सोडून द्या. पण ज्या लोकांनी स्वतःचं बलिदान तिथं अर्पण केलं ती लोक स्वर्गात नाचत असतील. राम मंदिर व्हावं म्हणून तिथं लोक आतापर्यंत किती मेले माहिती आहे तुम्हाला? हो. हे जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, मोडिला सुखी संसार. बघा, तुम्ही आम्ही आनंदाने कीर्तन ऐकतो ना, आनंदाने मजा करतोय रोज जीवनामध्ये. दोनच माणसामुळं जगतोय आपण महाराज. रात्रीच्या 2 वाजता काळकुट्टा अंधारामध्ये शेतकरी दारे धरायला जातोय रात्रीच्या 2 वाजता, आणि कोण्यातरी गरीब शेतकऱ्याचा मुलगा खांद्यावर बंदूक घेऊन भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून आत्ता उभा आहे. आत्ता उभा आहे म्हणून इथं कीर्तन चालू आहे. 2 माणसामुळं. बीड जिल्ह्यामध्ये 2-3 महिन्याच्या पूर्वी एक भारतीय जवान वारला. गरीब शेतकऱ्याचा मुलगा होता महाराज. माझ्याकडे लक्ष द्या इकडं. खाली बस रे बाबू. बघा महाराज, 22 वर्षाची मुलगी त्याची बायको, तुम्हाला इथून दिसल हो. त्या अंत्यविधीला होतो मी. 4 महिन्याचा मुलगा झाला त्या भारतीय जवानाला. 4 महिन्याचं बाळ होतं. आणि आपली संस्कृती, हिंदू संस्कृती, सरणावर बापाच्या तोंडात पाण्याचा थेंब सोडण्यासाठी मुलगा असावा. इकडे लक्ष द्या. बाळू त्यामध्ये ती 22 वर्षाची मुलगी त्या लेकराला घेऊन आलती आणि सरणावर ते लाकडं बाजूला केले. तिरंगी झेंड्यामध्ये त्या जवानाचं प्रेत गुंडाळलेलं होतं. इथून दिसल तुम्हाला. इकडं लक्ष द्या. चिमुकल्या बोटांनी पाण्याचा थेंब 4 महिन्याच्या बाळाच्या हाताने त्या सरणावर जवानाच्या तोंडामध्ये एक पाण्याचा थेंब सोडला. कारण मुलगा पाणी पाजायला असावा म्हणून. पण तुम्हाला इथून दिसल 22 वर्षाची मुलगी स्मशानभूमीमध्ये तिला कपाळाचं कुंकू पुसावं लागलं आणि 4 महिन्याच्या बाळाला सरणापाशी आणावं लागलं. म्हणून हे देशभक्तीपर गीत लिहिलंय. ते गीत म्हणताना असं हृदय भरून येतं महाराज. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, मोडिला सुखी संसार. अरे 22 वर्षाची मुलगी वनवासी झाली, 4 महिन्याचं बाळ ते. आणि झालं कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. ज्योती समजीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. बघा, तुम्हाला सांगतो मी मगाशीच वाक्य वापरून गेलो. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना कॉट, कूलर, फॅन आणि गाद्या झोपायला नव्हत्या. दऱ्याखोऱ्यामध्ये रात्रंदिवस पळणारी व्यक्ती होती. म्हणून चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्योती समजीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. रामाने वनवास स्वीकारला 14 वर्षाचा. राजगादी कुणाला सोडली? बोला, कुणाला सोडली? भरताला. ती राजगादी भरताना डोळ्यानं तरी पाहिली का? इकडं लक्ष द्या. ते चष्म्यावाले काका खाली काय बघतात? तुमच्याकडे बघून तर अर्ध कीर्तन सांगितलं मी.
इकडे लक्ष द्या. 14 वर्षाचा वनवास रामाने स्वीकारला आणि भरताला राजगादी सोडली. ती राजगादी भरतानं डोळ्यानं तरी पाहिली. बरं इमानदारीनं सांगा, तिथं कुंभारवाडीतला भरत असता तर महाराज मामाच्या गावाला भरत होते. 2 नौकर पाठवले, बोलवून घेतलं. कौशल्या मातेच्या पायाला हात लावून शपथ वाहिली भरतानं, आई स्त्री हत्याचं पाप, बाल हत्याचं पाप, ब्रह्म हत्याचं पाप, गो हत्याचं पाप माझ्या मस्तकावर बसल. जर माझ्या रामदादाला वनवासाने माझ्यासाठी राजगादी या बाबतीत मी कैकेयीला सहमत असेल तर. आई तुला खरं सांगू, जुगार खेळणाराचं पाप, दारू पिणाराचं पाप, परस्त्री गमन करणाराचं पाप, परधन लुटणाराचं पाप माझ्या माथ्यावर बसल. जर माझ्या रामदादाला वनवासाने माझ्यासाठी राजगादी या बाबतीत मी कैकेयीला सहमत असेल तर. नीट लक्ष द्या. आई शास्त्रांनी 28 नरक सांगितले. त्या 28 नरकातलं पाप एकटा भरत भोगायला तयार आहे. जर माझ्या रामदादाला वनवास आणि माझ्यासाठी राजगादी या बाबतीत मी कैकेयीला सहमत असेल तर. भरताचं तोंड दाबलं आणि कौशल्यामाईनं उठून जगाला संदेश पाठवला. ऐका, या पृथ्वी तलावर कुणी भागवताचार्य, रामायणाचार्य, कीर्तनकार, व्याख्यानकार, संन्यासी, जोगी, बैरागी कुठलाही व्यक्ती असेल, जर रामाला वनवास आणि भरताला राजगादी या बाबतीत भरत अंधारातून कैकेयीला सहमत होता, अशी कलंकित भाषा माझ्या भारतासाठी कुणी वापरली तर मी रामजननी कौशल्या जाहीर करते, त्याच्या 72 पिढ्या नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. हो, मोठी साक्ष्या दिली रामाच्या माईनं. दशरथ राजाची अंतयात्रा निघाली. शरयू नदीच्या काठावर दशरथ राजाचं प्रेत आणि चिता पेटवली आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू झाला. वशिष्ठ गुरुदेव उठले आणि वशिष्ठ गुरुदेवांनी श्रद्धांजली वाहिली. ऐका, माझ्या राजाला वचन प्राणापेक्षा प्रिय होतं. कैकेयीला 2 वर दिले. 1 वर पूर्ण करण्यासाठी रामाने वनवास स्वीकारला. 2रा वर पूर्ण करण्यासाठी भरताने राजगादी स्वीकारावी. ही राजाला खरी श्रद्धांजली. आणि वशिष्ठ गुरुदेव खाली बसले. अनुमोदन देण्यासाठी कौशल्या माता उठल्या. आत्ता जे गुरुदेव बोलले याला माझं अनुमोदन, कारण माझ्या पतीला राजा दशरथाला वचन प्राणापेक्षा प्रिय होतं. कौशल्या खाली बसली, पण रडतच उठले भरतजी. आणि भरताने गुरुदेवाकडे बोट करून सांगितलं, गुरुदेव तुमचा क्रम चुकला. कैकेयीने दशरथ राजाला 2 वर मागितले, पण आधी वनवास मागितला का आधी राजगादी भरताला मागितली? आधी राजगादी मागितली भरताला, मागून रामाला वनवास मागितला. आणि हा वकिली पॉइंट भरताना तिथं लावून धरला, गुरुदेव तुमचा क्रम चुकला. कैकेयीने अगोदर भरताला राजगादी मागितली होती, तुम्ही आधी राम वनवासाला का पाठवला? आणि दुसरा माझा मुद्दा आहे, गुरुदेव माझ्यासारख्या पाप्याचं नाव राजगादीसाठी जाहीर झालं तर एवढा अनर्थ अयोध्यानगरीमध्ये झाला. आणि माझ्यासारखा पापी माणूस रामाच्या राजगादीवर बसला तर पाप्याच्या बोजानं ही राजगादी रसातळाला जाऊ शकते. आणि तिसरा माझा मुद्दा आहे, गुरुदेव सत्तेचा असली मालक कोण? आता हे बंगले बांधले तुम्ही, याचा खरा मालक कोण? महाराज आम्हीच बांधले, मग मरताना 1 ईट बांधून न्या. सत्तेचा असली मालक कोण? भगवान परमात्मा. मग तो भरत म्हणतो, सत्ता सत्ते के पास जाएगी, हमारे पास नहीं रहेगी. चतुरंगीनी सेना सजवली आणि तो भरत रामाच्या भेटीसाठी निघाला. प्रयागराज तीर्थक्षेत्र मध्ये लागतंय.
मला अभंगाच्या मुद्द्यावर येण्यासाठी आपण रामायणात गेलो. ते प्रयागराज तीर्थ भारतावर प्रसन्न होत आहे. 4 पुरुषार्थापैकी कुठलाही पुरुषार्थ माग भरत, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. अर्थ माग, धर्म माग, काम माग, मोक्ष माग. नीट लक्ष द्या. भरत म्हणतो अर्थाने अवेद्येत अनर्थ झाला. अर्थ म्हणजे धन, ते धन मला मान्य नाही. धर्म, जगाने बंधू प्रेम पाळावं म्हणून माझा बंधू रामदादा जंगलात जगासाठी झाडाचा पाला खात फिरतो, तो धर्म मला मान्य नाही. काम, बापरे, काम. गोरी पान नाका डोळ्यात दरदरीत होती दिसायला काही काही, आणि दशरथ राजा तिथंच बसायचा. कामाच्या आहारी माझा बाप गेला, तो काम मला मान्य नाही. मोक्ष, मोक्ष प्राप्त झाल्यावर असं भजन करता येत नाही, तो मला मोक्ष मान्य नाही. तुकाराम महाराज म्हणले गर्भवास दे, मोक्ष नको. गर्भवास दे पण मोक्ष नको. मग तुला पाहिजे तरी काय? गोड चोपाई आहे रामायणातली. अर्थन धर्मन काम रुची गतीन चहू निर्वाण. अर्थन धर्मन काम रुची गतीन चहू निर्वाण. जन्म जन्म रती राम पद जय वरदान दान. सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. अर्थ नको, धर्म नको, काम नको, मोक्ष नको. मग काय पाहिजे? तुकाराम महाराजाच्या अभंगाला जोडायचे आपल्याला. भरत म्हणतो हे काय नको, जन्मोजन्मी रामाचे चरण माझ्या हृदयात विराजमान असावेत. जन्म जन्म रती राम पद यही वरदान आन. सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की, पवन सुत हनुमान की. बोल रे भाई सबस. बस जमला आता. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तो दादास. दास्यत्व घडावं कुठल्या स्वरूपामध्ये? अभंगाचं दुसरं चरण. पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. वारे तुको ने देहारी, वारे तुको ने देहारी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार. वारे तुको ने देहारी, वारे तुको पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. वारी तुकोने दिहारी, वारी तुकोने दिहारी, वारी तुकोने दिहारी. कुठल्या स्वरूपामध्ये दास्यत्व घडावं? वारकऱ्याच्या. वारकरी या शब्दाचा अर्थ डोंगरा एवढा मोठा आहे. वारकरी म्हणजे नुसता कपाळाला अष्टगंध, गळ्यात माळ, टाळण भजनन पंढरपूरची वारी.
इतका लहान भाव नाही त्या वारकऱ्याचा. याचा अर्थ हे करू नका असं नाही, हे जरूर करा. पण वारकरी दुश्मनावर वार करतो तो वारकरी. कोणते दुश्मन? खाल्ल्या बांधावाला आणि वरल्या बांधावाला नाही. प्रत्येकाच्या रक्तामध्ये 3 दुश्मन आहेत: काम, क्रोध आणि लोभ. या दुश्मनावर जो वार करतो तो खरा वारकरी. माझा प्रश्न आहे तुम्हाला, रामाचे खरे शत्रू कोण? महाराज रोज रामायण सांगता, तुम्ही नामाला विचारता. रामाचे खरे शत्रू रावण आणि कुंभकर्ण. असं रामायण कळालं तर पालत्या घागरीवर पाणी या. रामाचे खरे शत्रू घरातले 3 माणसं आहेत. मंत्रा नावाची दासी, आध्यात्मिक तत्व शिकवलं इथं. मंत्रा नावाची दासी लोभ आहे, कैकई क्रोध आहे, आणि राजा दशरथ काम आहे. आता हे कसं, एकच मिनिट घेतो. रामाचा राज्याभिषेक होता, गल्ली सजली होती, अयोध्येतल्या सगळ्या महिला भजन करीत होत्या, पण मंत्रादासीच्या शरीरात विकल्प शिरला होता. आणि सजलेल्या गल्लीमध्ये आली, कपाळाला कुंकू नाही, डोकं विस्कटलंय, 4 ठिगळाचं लुगडं, एवढं तोंड सुंभारलंय, आणि गल्लीत महिला भजन करत्यात. रामाचा राज्याभिषेक होता. आणि कशी करती मंत्रादासी? ए बायांनो, कशाचा उत्सव चालू आहे ग? एक गरम बाई होती, ती धावली तिच्यावर. ए पांढर तोंडी, तुला माहित नाही रामाचा राज्याभिषेक आहे? गारकून फिरली आणि कैकेयीच्या महालात घुसली. इतकं विस्कटलेली बाई कैकेयीनं पाहिली. कैकेयी म्हणती, माय मंत्री, माझ्या लाडक्या रामाचा राज्याभिषेक आहे, तू कशानं इतकं तुझं तोंड सुंभारलं? कशी करती मंत्रादासी? हेच केलंस आहे माय, असाच दिवा लावलास. कैकेयी म्हणती, अशी अंगाला आळू की पिळू की का देती? झालंय काय ती सांगणं? मंत्रादासी म्हणली, कैकेयी तुझ्या घरातला तमाशा बघते मी 14 दिवसापासून. बाई, रामाला राज्याभिषेक ठरला, राज्य माता कौशल्या, राज्य पिता दशरथ, आणि कैकेयी तुला भरताला फरशी साफ करायला ठेवलंय. नीट नाही फरशी साफ केली तर तुम्हाला हाकालून देणार आहेत. कैकेयी म्हणती, मंत्रे, जिच्या पोटी देव जन्म घेतो अशी दुर्बुद्धीची माझी कौशल्यान माझा पती नाही. बिघडतच नाही कैकेयी. मग मंत्रादासीनं धरणीवर अंग टाकलं आणि दयाच्या अंतकरणानं तिला उचलण्यासाठी कैकेयी खाली वाकली. तिच्या अंगाला स्पर्श केल्याबरोबर तिच्यातला रोग इतकं रामावर प्रेम करणारी कैकेयी बिघडली हो महाराज. कैकेयी म्हणते, ए मंत्रे, उठ बरं, उठ तू, उठ उठ. तू म्हणशील ते करते. तू म्हणलीस का हिरी तुडी टाक, लगेच टाकते. तू म्हणलीस का कापूस फवारायचं, थोडं औषध घे, लगेच घेते. उठ बरं, उठ. मंत्रादासी पटकन उठली. कैकेयीला म्हणती, कैकेयी, तुला औषध घ्यायची गरज नाही, हिरी तुडी टाकायची घाग तुला आहे की मी, कशाला घाबरलंस? आणि कैकेयी म्हणती, बोल काय करू? म्हणली, आता मंत्रादासी म्हणली, तू जाऊन रुसून झोप कूप भवनात. 10 वाजता दशरथ राजा येईन, उठवायचा प्रयत्न करील. उठू नको कैकेयी. रामाची शपथ वाहून राजा वचन तुला देत नाही तोपर्यंत उठायचे नाही. एकदा रामाची शपथ वाहिली, वचन दिलं की मग उठ. राजाकड पूर्वीचे तुझे 2 वर आहेत. पहिल्या वरानं भरताला राजगादी मागन, दुसऱ्या वराला रामाला वनवास माग, आणि तुझं राज्य तुझ्या हातामध्ये घेऊ. येड्यावणी करू नको आणि जा. कैकेयी रुसली आणि कूप भवनात जाऊन झोपली. इथून दाखवितो तुम्हाला कैकेयी. मी इकडे लक्ष द्या. बोंद्रीच्या पोत्यावर एका भुजावर डोकं विस्कटलंय, कपाळाला कुंकू नाही, 4 ठिगळाचं लुगडं, एवढं तोंड सुंभारलंय, भिंतीला चिटकून झोपली कैकेयी.
रुसली काही. महिला मंडळीला विचारतो मी, माझ्या मावल्या हो, कुणी रुसविली? गाड्याला नाही विचारलं हो. मावशो कुणी रुसविली काही? मंत्रदाशीनं. सगळा सप्ताह विसरा, पण तुमच्या पाया पडतो, थोडं माझं ऐका. एवढी मंत्रदाशी गुरु करा आणि घरी जा माय जा. मावश्या म्हणताल महाराज मंत्रदाशी गुरु केली असती ती कुठं जिवंत आहे बाई, त्या आवला दिला मरणच नाही. मग इकडं हसू नका मावश्या हो. मंत्रदाशी इथून दाखवतो, कुणाला गुरु करायची ती करा. एका आईच्या उदरातून आलेले सख्खे 14 जण भाऊ, 4 भावंड, एकत्रित कुटुंब, आणि 4घी जावा एका ताटात जेवत्यात. मावश्या हो, हे शेजारणीला कधी खपत नाही हे शेजारणीला. काय करते शेजारीन? इकडं लक्ष द्या. दारात येऊन उभी राहतीन, दारातून बघती 4घी जावा कशा जेवात्यात, आणि दारातून उभा राहून शेजारणीने 4घीतली एक जाऊ फोडली. कशी फोडली? इकडं लक्ष द्या. हे भागीतरा येते चहा घ्यायला. 4घीतली भागा फोडली, शेजारणीनं घरी नेली, आणि चहा प्याता प्याता पॉवरफुल पंप मारला. कसा मारला पंप? अगे भागे माय, खटल्याच्या घरामध्ये काम करू करू भागे तुझ्या अंगावर हाडच उरलेत की माय. आणि भागे तुला काय माहित आहे का ग? तुझा थोरला बाह्या नाही का, त्यानं नगरला बायकोच्या नावावर इंडिया बँकेमध्ये 10 लाख रुपये ठेवले. 10 लाख. मावश्या हो, शेजारणीचा ऐकून घराचा खेळ खंडोबा झाला का नाही सांगा मला. कोण्या बाईने केला हातवरी करा. बऱ्याच मंत्रदाशीचं शिष्यमंडळ निघेल. विठाला विठाला बघा, हसण्यावारी नेऊ नका. सोन्यासारखं घर बाई फोडून बाजूला निघती एक बाई. काही सोन्याच्या भिंती बांधती? काय करते? सोन्याच्या ताटात जेवणार आहेस का तू? घर फोडून. आणि ते पाप कशाला घ्यायचं आपल्या अंगावर? सोन्यासारखे गोंडस 4 भाऊ, एकत्रित कुटुंब, आणि ते कुटुंब सांभाळणारी जात असावा घरामध्ये, फोडणारी नाही. त्याच्यासाठी कीर्तन आहे. घरातल्या म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाला लागतं काय महाराज? एकत्रित कुटुंब आनंदानं पाहण्याची इच्छा असते. चला, बिघडली काही मंत्रादाशी लोभ, घी पोरासाठी राज्य मागून. 10 वाजता दशरथ राजा आला आणि कैकेयीच्या भुजाला हात लावला. कैकेयी तिथली तिथं गारकून फिरली. वाघावणी गडी असू द्या, फक्त बायको रुसून घरात कोपऱ्यात झोपलेली असावा. वाघावणी गडी असू द्या महाराज, उंबऱ्यापर्यंत चक्रा मारतं मांजरी सारख्या. हिंमत नाही उंबरावा लांडायला द्यायची. दशरथ राजा गेला कैकेयीच्या भुजाला. कैकेयी तिथली तिथं गारकून फिरली आणि दशरथ राजाच्या हाताला हिंजाडा मारती असा असा. आणि तोंडातला शब्द आहे, तुमचं तोंड पाहायची माझी इच्छा नाही. आत्ता माझ्या महालाच्या बाहेर निघून जा. क्रोध रामाचा 2 नंबरचा शत्रू. पोरासाठी राज्य मागून घे, लोभ मंत्रादाशी 1 नंबरचा शत्रू. आणि इतकी बाई बोलती महाराज, तरी हे तिथंच गोंडागोळीत. काम 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 काम. लाडानं 6 नावं ठेवली होती कैकेयीची. ए सुमुखी, हे सुलोचनी, हे गजगामिनी, हे पिकबचनी. हे कैकेयी. आणि तिचा कंठ कोकिळ्यासारखा होता म्हणून 6वं नाव ए कोकिल कंठी. कोकिल कंठी.
मी म्हणतो पुरुषांनी आपल्या पत्नीवर जरूर प्रेम करावं, पण वयाची मर्यादा असावा. नाही तो 95 वर्षाचा म्हातारा आणि 85 वर्षाच्या म्हातारीची वाकून दाढी धरतो. हे कोकिल कंठी. विठाला विठाल. नका हसू नका. नाही तर कीर्तनात म्हाताऱ्या माणसानं जीवाला खायचं नाही. अहो मी ओरिजिनल रामायणातलं सांगतोय. 4थ्या आश्रमाला बसली होती काही राजान दशरथ. म्हातारे झालते. फक्त काय वय झालतं तिचं, पण तिने डाय केली ती गोड दिसायसाठी. आणि कशाला बसला? तिची दाढी चिवडीत. गेला का नाही राम वनवासाला? हो. मी कशासाठी सांगतो? काम, क्रोध आणि लोभ या 3 गोष्टी घरातल्या रामाला वनवासाला पाठवतात. ह्या 3 गोष्टीला ज्याने व्यसन घातली तो वारकरी आहे. तो वारकरी. काम, क्रोध आणि लोभ माणसाच्या रक्तामध्ये जरूर असावात. नसले तर तुम्हाला टोल ना किंवा टाळ्या वाजवावं लागत्या. असावा पण इतका अतिक्रमण नसावा की जेलमध्ये जाऊन सडण्याची पाळी येऊ नये. सडण्याची. खूप महत्वाचं वाक्य सांगतो तुम्हाला आणि तुमच्या पाया पडून सांगतो. माझी तळमळ सांगतो. सोन्यासारखा काळ देवानं दिला. तो काळ सोन्यासारखा वापरला तुम्ही तर ठीक आहे. चांगल्या मार्गाने तो काळ वापरला तर सोनं होईल त्या संधीचं. तो काळ जर तुम्ही चुकीच्या मार्गाने वापरला तर तो काळ एक दिवस तुम्हाला सडविल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. हो. खूप महत्वाचे. म्हणून स्वच्छ वारकरी त्या पद्धतीनं दास बनून पांडुरंगा तुझी वारी घडावी. आणि ती वारी माझ्याकडून कधी चुकू देऊ नको. कोणाच्या संगतीमध्ये घडावी. बोला. संत संगे सर्व काळ संत संगे सर्व काळ संत संगे सर्व काळ संत संगे सर्व अखंड प्रेमाचा कल्लोळ
रुक्माई जय विठोबा रुक्माई रुक्माई विठोबा रुक्माई वेळ संपली आपली बरं का. किती वाजले? 6 मिनिटं कमी. 6 मिनिटं संगत संगत. बघा तुम्हाला सांगतो, इकडे लक्ष द्या. चांगला माणूस भेटला तर त्याचे कपडे साफ करा, पण नालायक जिथून गेला तो रस्ता सुद्धा 24 तास ओलांडू नका. हो, चाणक्य नीती शिकवती. इकडे लक्ष द्या. सापाच्या दातामध्ये विष आहे, माशीच्या मस्तकात विष आहे, विंच्याच्या नांगीत विष आहे, मूर्ख माणसाच्या सगळ्या रक्तात विष आहे. हो, तो माणूस एखाद्या वेळेस भिडला तर एका पिढीचा सत्यनाश नाही. घडू नाही, पण एक प्रकरण घडलं. सकाळी सकाळी कावळा उठला आणि राजहंस पक्षाच्या घरी चहा प्यायला गेला न बोलवता. माणसात बी तसे काही लोक आहेत. सकाळी सकाळी आंघोळ केली, गंधाचा पटा वाढला की न बोलवता 10-5 घरं घेते ती. हिंदीमध्ये अशी म्हण आहे, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे लड़का कितना भी प्यारा हो उसे सिर पर बिठाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना. चाहे लड़की कितनी भी प्यारी हो उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना. चाहे भैया कितना भी दुश्मन हो उसे भेद छुपाना ना चाहिए. बघा, मनातली गोष्ट शहाण्या गाड्यानं बाईला कधी सांगू नये, आणि मनातली गोष्ट रक्ताचं नातं असलेला भाऊ त्याला सांगायला मागं कधी ठेवू नये. हो, आणि मर्द पुरुषांनी मनातली गोष्ट बाईला कधी सांगू नये. आणि कीर्तनकार महाराजांनी बाया देखत हे सुद्धा कीर्तनात सांगू नये. पण बिचारे आजच्या दिवस शिव्या देत का जायनात. पण बाईला मनातली गोष्ट गाड्यानं सांगायची नाही, आणि जर सांगितली तर त्या गोष्टीचं भांडवल करून मरेपर्यंत ती बाई तुम्हाला छाडल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. आणि याला तुकोबारायाचं प्रमाण आहे, धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज, कर्म तयासीच जोडे रे भीत नाही लाज.
धर्म तोच माणूस जगू शकतो बायको ज्याची मुठीत आहे. कर्म तोच माणूस पार पाडू शकतो की गावातली नाली साफ करायला लाज वाटत नाही. 2 मुद्दे आहेत. पण एक कीर्तनातच राहू द्या, घरोघर हांबळा होऊ नये उद्या सकाळी. नको नको नको. महाराजानं तर सांगितले तुला माझ्या मुठीत राहायचे. जाऊ द्या त्या सोडून. कावळा राजहंस पक्षाच्या घरी चहा प्यायला गेला. आता राजहंस पक्षाचं घर म्हणजे निष्ठा दुधातला चहा. जिबाळ्यासाठी तर कावळा बाहेर निघाला. पण कावळा कुणाला म्हणते, ज्याचा घरचा चहा प्याला त्याचीच निंदा करीत बसला चौकात येऊन. चहा त्याचा प्याला आणि त्यालाच नाव ठेवीत बसला. ही कावळ्याची जात. तसे माणसात बी कावळे असते पण कुंभारवाडीत नाहीत. आणि जाता जाता राजहंस पक्षाला तो कावळा म्हणतो, दादा यानं गरीबाच्या घरी चहा प्यायला. हे निमंत्रण राजहंसानं स्वीकारायचं नाही. स्वीकारलं निमंत्रण. राजहंस पक्षी कावळ्याच्या घरी चहा प्यायला गेला. कावळ्याचं घर म्हणजे झाडावर घरट आणि त्याच्यात राजहंस आणि कावळा चहा पाणी चालू. आणि शिकार खेळून थकलेला राजा झाडाखाली आराम करीत होता. कावळ्यानं केला ना त्याचा कार्यक्रम. आणि ती कावळ्याची विष्ठा राजाच्या गालावर येऊन पडली. धडपडून राजा उठला, उशाची बंदूक घेतली आणि त्या घरट्यावर गोळी मारली. कावळा गेला आणि भुरकून उडून. आणि गोळी कुणाला लागली? रक्ताच्या चिळकांड्यान तो राजहंस पक्षी फडफड करीत राजाच्या मांडीवर. गोंडस पक्षी पाहून राजाचं अंतकरण भरून आलं. राजा म्हणतो, राजहंस बाबा तुम्ही इथं कशी? तुम्ही या मूर्खाच्या दारात कशी? ओ चोले महाराज, तुम्ही कुंभारवाडीला कीर्तन सांगत होते, आष्टीच्या धाबे हो कशी? चांगला माणूस कुठं उभा राहावा, काय खावा, कुठं थांबावा, त्याला मर्यादा आहे ना. तुम्ही इथं कशी? मग राजहंस पक्षी खूप रडला. मूर्खाच्या संगतीने माझं जीवन उद्ध्वस्त झालं. राजाच्या मांडीवर प्राण सोडला. संगतीचा परिणाम. साधू संताची संगत करा, सोनं होईन तुमचं. संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकाचं दर्शन, मायबाप्पा तुझी भेट, शेवटचं चरण. चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, Bye.
वारी चुकने दी चुकने दी वारी चुकने दी चुकने दी चंद्रभागे स्नान तुका मागे हेच दान. सज्जनानो, जगामध्ये 350 तीर्थ आहेत. 350 तीर्थ सगळे बाजूला ठेवून
चंद्रभागेच्या तीर्थाची अपेक्षा जगद्गुरु तुकोबारायांनी का केली? त्याला प्रमाण आहे. सकल तीर्थाहुनी पंढरी मुकुटमणी, काय सांगू तेथील शोभा, रमा वल्लभ तेथे उभा. त्याचं एकच कारण आहे की त्या ठिकाणी पुंडलिकरायाने मायबापाची सेवा केली. कशी रे विट जोडली पुंडलिका, मायबापाची सेवा करुनी, विठ्ठला निला रे सखा. कशी रे विट जोडली पुंडलिका. 350 तीर्थ मध्यान काळी त्या लोहदंड तीर्थावर स्नान करण्यासाठी येतात, त्यांचं पाप धुवून काढण्यासाठी. म्हणून त्या तीर्थाची अपेक्षा. शिवा वेळ संपली, अभंगाचा भावार्थ संपला, पण अतिशय सप्ताहाचं गोड नियोजन. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं कीर्तनाला जाऊ आम्ही तिथं कुंभारवाडीचं नाव घ्यावं लागेल. एवढी सुंदर साऊंड सिस्टीम. मला सुरुवातीला वाटलं काय बिघडलं बाबा हे, पण 1 नंबर साऊंड सिस्टीम. मृदंगाचार्य आत्ताच उचलून नेण्यासारखे आहेत. मला जुनीच ओळख आहे, काय अडचण नाही. गायनाचार्य सगळं सुंदर, माणसं सगळे भाविक. मी पांडुरंगचरणी प्रार्थना करतो की तुमच्या घराघरामध्ये सुख संतती संपत्ती ऐश्वर्य नांदावं, खूप समाधान घराघरामध्ये घडावं, आणि अशीच ही साधू संताची सेवा तुमच्याकडून घडावी एवढी रामप्रभूचरणी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माहुली